जय महाराष्ट्र. सर्वाला माझा मानाचा जय महाराष्ट्र. आता लाईव्ह येण्याचं कारण या ठिकाणी राजमाता इंदुताई आंदळकर अन्न छत्रालय बार्शी शहर तालुकाच नव्हे महाराष्ट्रामध्ये आपण फेसबुक आणि आपल्या कामगिरीच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचलेलो होतो आहे. हे अन्न छत्रालय बार्शी शहर तालुक्यामध्ये कुणीही उपाशी पोटी झोपू नये या मानवतेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी भगवंत नगरीमध्ये अन्न छत्रालय माझ्या आईच्या नावाने या ठिकाणी चालू करण्यात आलेलं होतं. ती तारीख होती 6 मार्च 2018. याचा अर्थ गेल्या 6 मार्चला या महिन्यातल्या या ठिकाणी 7 वर्ष पूर्ण होऊन 8व्या वर्षामध्ये अन्न छत्रालयाने पदार्पण केलेलं आहे. वास्तविक पाहता फक्त हा ब्रेक जो आहे, एकही दिवस कुणी काय मयत झालं किंवा कशाचा काही प्रॉब्लेम आला तरी अन्न छत्रालय सकाळ संध्याकाळ आपण बंद ठेवलं नाही. परंतु या ठिकाणी राजकीय ज्या वेळेला आमदारकीचं इलेक्शन आलं त्यावेळेला आपण 3 महिन्यापूर्वी या ठिकाणी अन्न छत्रालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता पाडव्या दिवशी 30 तारखेला आपण परत राजमाता इंदुताई आंदळकर अन्न छत्रालय या ठिकाणी देवणे गल्ली आपल्या मारुती मंदिराजवळ या ठिकाणी शिवसेना ऑफिसमध्ये चालू करण्यात आलेला आहे. आणि याचा लाभ माझ्या गोरगरीब जनतेने माय माऊलीने जे अन्न इथून जवळजवळ 350-400 डबे रोजचे जातात त्या पद्धतीनं या ठिकाणी जेवणी करतात, डबे घेऊन जातात. गोरगरीब जनतेला फोन किंवा बाकीच्या माध्यमातून माहीत पडत नाही. काल 5-6 लोक येऊन गेले. परत ते अन्न आम्हाला भगवंत मंदिर, शनी मंदिर आणि इतरत्र त्या ठिकाणी वाटप रात्री जाऊन करावं लागलं. तर माझी जनतेला तमाम विनंती आहे. आपल्याला तुम्हाला माहिती आहे की आपल्या आजूबाजूचा कुठून म्हणजे आंदळकर अन्न छत्रालय येथून किंवा बाहेरून जेवण आणत होता. गरीब आहे म्हणजे ते इच्छुक आहे किंवा कुणी उपाशी पोटी झोपू नये या दृष्टिकोनातनं या ठिकाणी आपल्या आजूबाजूच्या लोकांना अवेअर करावं, अवेअरनेस त्यामध्ये आणावा आणि त्यांना सांगावं की आंदळकर अन्न छत्रालय पूर्ववत सायंकाळी 7 ते 10 या ठिकाणी 7 ते 9 या ठिकाणी चालू करण्यात आलेला आहे. आणि याचा निःशुल्कपणे लाभ त्या लोकांनी घ्यावा ही विनंती मी या आंदळकर अन्न छत्रालयामार्फत करतो. आपल्याला माहिती आहे कोरोनाच्या महाभयंकर संकटामध्ये 7.5 क्विंटल तांदळाचा भात, त्या ठिकाणी 7,500 डबे भाताचे तेवढे डबे, सांबर त्याचप्रमाणे डबे, 600 कप सकाळी चहा, 600 संध्याकाळी चहा. पूर्ण कोरोना त्यावेळेला इलेक्शन झालं असतं तर निकाल फार वेगळा लागला असता. या दृष्टिकोनातनं माय माऊली माता भगिनी किंवा फायनान्स कंपन्या तोडण्या मोडण्यात जाळे आजही परत फायनान्स कंपन्याच्या विरोधात आवाज उठवावा लागेल. तसंच खाजगी सावकारीच्या विरोधामध्ये आवाज उठवावा लागेल. ही परिस्थिती परत बार्शीमध्ये आलेली आहे. 25-40% लाज वाटत नाही यांना. कुठलाही लायसन नसताना प्रायव्हेट या ठिकाणी सावकारी केली जाते. अनेक 100 गाठत आले पार या ठिकाणी आत्महत्या होण्यामध्ये. या ठिकाणी पोलीस खात्याला माझी विनंती आहे की यामध्ये जरब बसावी. आरोला माझी विनंती आहे की तुम्ही कायदेशीर जे सावकार आहेत त्यांची नावं डिक्लेअर केली पाहिजे. त्यांच्याकडून किती दरानं तुम्हाला कर्ज मिळू शकतं हे डिक्लेअर केलं पाहिजे. आणि वास्तविक लोकांनी बँकेकडूनच पैसे घेतले पाहिजे. अशा दृष्टिकोनातनं ज्याला लायसन नाही अशा खाजगी सावकारांनी त्रास दिला तर या ठिकाणी आंदळकर अन्न छत्रालय शिवसेना ऑफिस बार्शी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कृपा आशीर्वादानं स्वर्गीय वंदनीय पूजनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे साहेब धर्मवीर यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी आम्ही काम करतोय. आणि आम्ही राजकारणासहित या ठिकाणी 20% राजकारण आणि 80% समाजकारण या दृष्टिकोनातून आम्ही पुढे चालत आहोत. काही दिवस थोडी विश्रांती या ठिकाणी घ्यावी लागली, घेतलेली आहे. आता पूर्ववत या ठिकाणी कामाला सुरुवात केलेली आहे एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आजूबाजूच्या लोकांना ज्यांना काय म्हणतात डब्याची गरज आहे, अन्ना ह्याची गरज आहे, त्यांनी सायंकाळी आंदळकर अन्न छत्रालय या ठिकाणी येऊन 7 ते 9च्या दरम्यान डबे आणि जेवण करावं, डबे घेऊन जावे ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, सलाम वालेकुम, वालेकुम सलाम, सत श्री अकाल.